श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण पाहणार आहोत असे 5 लोक कोण आहेत ज्यांच्यावर स्वामी कधीच प्रसन्न होत नाही. स्वामी कधी असं करत नाही की ते कधी प्रसन्न होत नाही, पण ते शिकवण जरूर देतात की तुम्ही अशी वागणूक कधीच करू नका. म्हणून असे 5 लोक कोण ज्यांच्यावर स्वामी प्रसन्न होत नाही, या व्हिडिओमध्ये आपण ते 5 लोक नक्कीच पाहणार आहोत. आळशी आणि कष्टाला कंटाळ करणारे लोक. पुष्कळ लोक असे असतात ज्यांच्या समोर संकट आले तर ते म्हणतात स्वामी बघून घेतील. पण अशा वेळेस स्वामी म्हणतात संकट आलंय तुझ्यावर, तुझ्या प्रारब्धामुळे आलेलं आहे, पण त्या संकटाला तुला स्वतःला पार पडायचंय आणि पार पडण्याकरता तुला कर्म करावे लागतील. पण तू कर्म काही करत नाहीये, डोकं पकडून बसलेला आहे, काही कष्ट करत नाहीये त्याच्या बाहेर निघण्याकरता. तर म्हणून स्वामी अशा लोकांवर कधी प्रसन्न होत नाही, कधी साथ देत नाही. ते म्हणतात ते कष्ट करा तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन. तू कर्म केलं तर तुझा फळ तुला मिळेल, पण तू कर्म करतच नाहीये आणि म्हणतोय की स्वामी माझ्या पाठीशी आहे, ते बघून घेतील. तर अशा लोकांवर स्वामी कधी सुद्धा प्रसन्न होत नाही. म्हणून आपल्याला आपले कर्म करत राहायचे आहे, ही स्वामींची सगळ्यात पहिले शिकवण आहे. म्हणून कधी नका म्हणू की स्वामी करून घेतील, स्वामी बघून घेतील. आपल्याला आपले कर्म संकटाच्या वेळेस नक्कीच करायचे आहेत. दुसरे लोक जे अहंकारी आहे, खूप जास्त गर्व आहे, जे आहे ते मीच आहे, मी सगळं करून घेईन, त्यांना कधी स्वामी साथ देत नाही आणि त्यांच्यावर कधी सुद्धा प्रसन्न लवकर होत नाही. स्वामी त्यांच्यावर तेव्हा प्रसन्न होतात, पहिले त्यांच्या गर्वाला तोडतात, त्यांना त्या अहंकार मधून बाहेर आणतात, तेव्हा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना फळ देतात. तर स्वामी म्हणून म्हणतात ते की कधी पण आपल्या भक्तांना सांगतात ते कधी सुद्धा मीपणा मनात आणू नको. जेव्हा तुझ्या मनात मीपणा येतो तेव्हा मी तुझ्या पाठीशी कधीच नसतो. जेव्हा तुझा मीपणा हटेल तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. म्हणून जर स्वामींना प्रसन्न करायचं असेल, स्वामी आपल्या अवतीभोवती हवे असतील, तर नक्कीच आपण आपले जे कर्म आहे ते अहंकार रहित हवे. मीपणा कधी सुद्धा नको. जे केलं ते स्वामींनी केलं हे भावना आपल्या मनात हवी आहेत. कपटी आणि पाठीत खंजर खुपसणारे लोक स्वामींना कधीच नाही आवडत. सगळ्यांसमोर तर खूप छान वागायचं, खूप गोड गोड बोलायचं की तुझ्यासारखा कोणीच नाहीये, तू खूप छान आहे, जे काही तू करतो खूप चांगलं करतो. पण जसंच त्याच्याहून दूर गेलो तर त्याच्या बाबतीत वाईट बोलायचं आणि त्याच्या बाबतीत वाईट बोलून वाईट काहीतरी करायचं. हे जे आहे स्वामींना कधीच आवडत नाही. स्वामी म्हणतात आपल्या जीवनामध्ये असे कर्म तू बिलकुल नको करू की वरतून गोड गोड राहा, पाठीमागून तू त्यांना त्रास दे, त्यांच्या बाबतीत वाईट बोल. हे स्वामींना कधी सुद्धा पसंत नाहीये. त्या या गोष्टींवर खूप चिडतात, खूप रागवतात. म्हणून स्वामींना जर प्रसन्न करायचं आहे तर जे तुम्ही वागणूक आहे ती खरी वागणूक ठेवा. जसे तुम्ही सगळ्यांसमोर आहे तसेच तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी पण असेच राहा की नाही तो चांगला म्हणजे चांगला, तो वाईट म्हणजे वाईट. जे आहे ते खरं आणि स्पष्ट बोलणं शिका. तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील आणि तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला यश प्राप्ती नक्कीच देतील. चौथे असे लोक आहे जे अन्नाचा आणि पाण्याचा वापर नीट करत नाही. म्हणजे अन्न आहे त्यांना बाहेर फेकून देतात. एखादा गरीबाचं पोट भरत नाही, पाणी कोणी मागितल्यावर देत नाही, पाण्याचा अपव्यय करतात. असे लोक स्वामींना कधी सुद्धा आवडत नाही. म्हणून स्वामी म्हणतात की जे अन्न आहे ते तुम्ही खा, पण गरीबाला देणं सुद्धा शिका, म्हणजे दान करणं शिका. स्वामी म्हणतात तुम्ही हे कार्य बिलकुल नका करू की अन्न उरलंय त्याला आम्ही बाहेर फेकतोय, पण एक गरीब जर दरवाजावर आला तर त्याला आपण अन्न देत नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात की असं कार्य कधी नका करू. ज्यांना तहान लागली त्यांना पाणी द्या, जे भुके त्यांना अन्न द्या. जे लोक असं करत नाही त्यांच्यावर स्वामी कधी प्रसन्न होत नाही आणि कधी त्यांना यश प्राप्ती मिळत नाही. मिळती कारण की स्वामी सगळ्यांचे आणि सगळ्यांचे गुरु आहे. त्यांना मिळती पण ते उशिरा मिळतं. स्वामी त्यांना पहिले शिकवण देतात, त्यांना वळण लावतात, त्यांना त्या किचड मधून बाहेर काढतात की तू कुठे शेन, तू काय करून राहिलोय. त्यानंतर स्वामी प्रसन्न होऊन त्यांचं सगळं काही नीटनेटकं करतात.
तर हे अशा लोकांना जर प्रसन्नता हवी असेल तर आपल्या वागणुकीला सुधरवावं लागेल. असे लोक स्वामींना बिलकुल नाही आवडत, जे आई वडिलांचा छळ करतात, जे वृद्ध माणसं असतात त्यांचा छळ करतात, त्यांची सेवा न करून त्यांना शिव्या गाळ्या करतात, त्यांना घराच्या बाहेर काढतात, त्यांचा अपमान करतात. असे लोक जे आहे ना ते स्वामींना बिलकुल नाही आवडत. बोलण्यात रागवून बोलायचं आपल्या आई वडिलांशी, आई वडिलांचं नाही ऐकायचं, आई वडिलांना कधी सुद्धा प्रेमाने बसून गोष्टी नाही करायच्या, आई वडिलांवर सतत चिडचिड चिडचिड करत राहायची. आणि कोणी वृद्ध घरामध्ये आलं तर पाण्याला सुद्धा नाही विचार, अरे आला होता तो म्हातारा, उगाच येऊन जातो, घडी घडी येऊन जातो. जर असे मनात विचार असतील, असे उद्गार असतील, असं आपलं वागणूक असेल, आपलं असं बोलणं असेल, तर त्यावर स्वामी कधीच प्रसन्न होत नाही. स्वामींच्या वेळेस सुद्धा जर आपण स्वामींच्या लीलामध्ये पाहिलं तर अशा कितीच आपल्याला स्वामींच्या लीला पाहायला मिळतील की मोठे मोठे राजा महाराज स्वामींजवळ यायचे, स्वामींची प्रार्थना करायचे, स्वामींचा आशीर्वाद घ्यायला यायचे. पण किती वेळ आपण पाहिलं किती असे लोक होते ज्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व होता या अजून कोणत्या गोष्टीचा गर्व होता की मी खूप जास्त स्वामी सेवा करतो या मी स्वामींकरता हे करतोय. हे गर्व जेव्हा स्वामी पाहतात की या माणसाच्या मनामध्ये इतकं गर्व आहे, जसे सावकार लोक होते ते स्वामींना चांदी सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य दाखवायचे, त्यांना जेवायला घालायचे. पण तुम्ही किती वेळा पाहिलंय की त्यांचे जे नैवेद्य आहे खूप भरभरून असेल, मोठ्या सोन्याच्या ताटात असेल, चांदीच्या ताटात असेल, खूप सारे 56 प्रकारचे भोग असतील, पण स्वामींना त्या 56 प्रकारचे भोग नव्हते आवडत. स्वामींना एक गरीब आईच्या हातातली भाकरी आवडायची. का? कारण की त्यामध्ये भाव असायचे. त्या गरीब घरामध्ये जाऊन ते भाकरी आणि चटणी खायचे, कांदा खायचे, पण कधी त्यांनी श्रीमंत लोकांमध्ये जेवणं पसंत नाही केलं, कारण की जिथे गर्व आहे तिथे स्वामी कधीच उभे राहत नाही. म्हणून नेहमीच तर म्हणतो ना, मीपणा सोडा, शांतपणे स्वामींचं स्मरण करा आणि जे पण तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवा, नामस्मरण करा, स्वामींना प्रार्थना करा, तुमच्या मनात जे काही आहे ते स्वामी चरणी अर्पित करा. पण हे सगळं केव्हा तुम्हाला फळ देईल, जेव्हा तुमच्या मनामध्ये मीपणा नसेल, कपटी नसाले आणि आई वडिलांचा तुम्ही सन्मान करत असाले, घरामध्ये कोणाकरता वाईट विचार करत नसाले आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणत्याही कोणाच्या प्रति ईर्ष्या द्वेष काही मनात नसेल, तर तुम्हाला नक्की स्वामी लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमच्या जे तुम्ही कार्य करताय, जे तुम्ही कार्य करू इच्छुक आहे, या तुम्हाला काही हवंय, इच्छापूर्ती हवी असेल, त्या इच्छापूर्तीमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. जर स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याहून दूर करा. जर तुम्ही ते दूर कराले तर स्वामी तुमच्या जवळ येतील आणि स्वामी जवळ आले तर भक्तांनो तुम्हाला माहिती आहे की जेवढे पण आपल्या जीवनामध्ये त्रास आहे ते सगळे त्रास स्वामी स्वतः पाहून घेतील, संकटाच्या मध्ये उभे राहून जातील. अजून काय हवंय? तर भक्तांनो, या ज्या मनामध्ये काही अशा गोष्टी असतात त्या गोष्टींवर दूर व्हा आणि स्वामींना आपल्या जवळ आणा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.